नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्रेश एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण वनरक्षक भरती व स्पर्धा परीक्षेकरिता खूप महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. प्रश्न क्रमांक पहिला, गाजर या वनस्पतीत कोणते जीवनसत्व विपुल प्रमाणात आढळते? गाजर या वनस्पतीत कोणते जीवनसत्व विपुल प्रमाणात आढळते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, अ जीवनसत्व. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2, होम रूल चळवळ कोणी सुरू केली? होम रूल चळवळ कोणी सुरू केली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, लोकमान्य टिळक. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3, भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची होती? भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची होती? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, उत्तर प्रदेश या राज्याची. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4, भारतीय संसदेने 1955 साली हिंदू विवाह कायदा तर कोणत्या वर्षी हिंदू वारसा कायदा संमत केला? भारतीय संसदेने 1955 साली हिंदू विवाह कायदा तर कोणत्या वर्षी हिंदू वारसा कायदा संमत केला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, 1956. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्रातील दगडी कोळशाचा प्रामुख्याने कशासाठी वापर केला जातो? महाराष्ट्रातील दगडी कोळशाचा प्रामुख्याने कशासाठी वापर केला जातो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, औष्णिक विद्युत ऊर्जा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6, बलवंतराय मेहता समितीने शिफारस केलेली पंचायत राज व्यवस्था किती स्तरीय आहे? बलवंतराय मेहता समितीने शिफारस केलेली पंचायत राज व्यवस्था किती स्तरीय आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, 3 स्तरीय. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कशात कॅल्शियमचे प्रमाण अधिक आहे? खालीलपैकी कशात कॅल्शियमचे प्रमाण अधिक आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, दुधामध्ये. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 8, संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते? संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, सरदार पटेल. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 9, गोविंदाग्रज या टोपण नावाने कोणी कविता लिहिल्या? गोविंदाग्रज या टोपण नावाने कोणी कविता लिहिल्या? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, राम गणेश गडकरी यांनी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 10, रेगूर मृदा ही खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात आढळते? रेगूर मृदा ही खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात आढळते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, दख्खनचा पठारी प्रदेश. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 11, 1 ग्रॅम प्रथिनांपासून किती किलो कॅलरी ऊर्जा मिळते? 1 ग्रॅम प्रथिनांपासून किती किलो कॅलरी ऊर्जा मिळते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, 4 किलो कॅलरी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 12, मराठी भाषेच्या लेखनासाठी कोणत्या लिपीचा वापर करतात? मराठी भाषेच्या लेखनासाठी कोणत्या लिपीचा वापर करतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, देवनागरी या लिपीचा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 13, 1942च्या आंदोलनाच्या काळात नंदुरबार येथील कोणत्या शाळकरी विद्यार्थ्याने हौतात्म्य स्वीकारले? 1942च्या आंदोलनाच्या काळात नंदुरबार येथील कोणत्या शाळकरी विद्यार्थ्याने हौतात्म्य स्वीकारले? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, विनय कुमार. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 14, मान्सून पूर्व पडणाऱ्या पावसाच्या सरींना महाराष्ट्रात काय म्हणतात? मान्सून पूर्व पडणाऱ्या पावसाच्या सरींना महाराष्ट्रात काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, आम्रसरी म्हणतात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 15, खालीलपैकी कोण नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष होते? खालीलपैकी कोण नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, पंडित जवाहरलाल नेहरू. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 16, आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत कोणते? आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत कोणते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, कर्बोदके. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 17, कोकण रेल्वे मार्गातील सर्वात लांब बोगदा कोणत्या ठिकाणी आहे? कोकण रेल्वे मार्गातील सर्वात लांब बोगदा कोणत्या ठिकाणी आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, करबुडे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 18, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताने जगात इतर देशासंबंधी कोणते धोरण स्वीकारले? स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताने जगात इतर देशासंबंधी कोणते धोरण स्वीकारले? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, अलिप्तवादाचे धोरण. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 19, उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कोठे चालविले? उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कोठे चालविले? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, मुंबई. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 20, भारतात चहा उत्पादनात कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक आहे? भारतात चहा उत्पादनात कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, आसाम या राज्याचा.
त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 21. महाराष्ट्रातील ग्राम स्वच्छता अभियानाला कोणत्या संताचे नाव दिलेले आहे? महाराष्ट्रातील ग्राम स्वच्छता अभियानाला कोणत्या संताचे नाव दिलेले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, संत गाडगे महाराज. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 22. स्वराज्य पक्षाचे ध्येय काय होते? स्वराज्य पक्षाचे ध्येय काय होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, ब्रिटिश साम्राज्य अंतर्गत स्वराज्य. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 23. पशु व प्राण्यांच्या संरक्षणासाठी संसदेने वन्यजीव संरक्षण कायदा कधी संमत केला? पशु व प्राण्यांच्या संरक्षणासाठी संसदेने वन्यजीव संरक्षण कायदा कधी संमत केला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, 1972. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 24. राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून कोणत्या प्राण्यास घोषित करण्यात आले आहे? राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून कोणत्या प्राण्यास घोषित करण्यात आले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, डॉल्फिन. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 25. पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, गटविकास अधिकारी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 26. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी महानगरपालिका नाही? खालीलपैकी कोणत्या ठिकाणी महानगरपालिका नाही? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, बुलढाणा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 27. सन 2007 मध्ये कोणता देश सार्कचा 8वा सदस्य बनला? सन 2007 मध्ये कोणता देश सार्कचा 8वा सदस्य बनला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, अफगाणिस्तान. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 28. महाराष्ट्रातील नंदुरबार सारख्या भागातील आदिवासींना आयोडीनच्या कमतरतेअभावी कोणता रोग होतो? महाराष्ट्रातील नंदुरबार सारख्या भागातील आदिवासींना आयोडीनच्या कमतरतेअभावी कोणता रोग होतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, गलगंड. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 29. इन्सुलिन हे प्राण्यांच्या कोणत्या अवयवामधून स्त्रवणारे संप्रेरक आहे? इन्सुलिन हे प्राण्यांच्या कोणत्या अवयवामधून स्त्रवणारे संप्रेरक आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, स्वादुपिंड. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 30. कोणता ग्रह सूर्याच्या सर्वात जवळ आणि आपल्या सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह आहे? कोणता ग्रह सूर्याच्या सर्वात जवळ आणि आपल्या सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, बुध. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 31. कोणत्या शहराला भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखले जाते? कोणत्या शहराला भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखले जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, बँगलोर या शहराला. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 32. खालीलपैकी कोणत्या भाषेला केंद्र शासनाने अभिजात भाषेचा दर्जा दिलेला नाही? खालीलपैकी कोणत्या भाषेला केंद्र शासनाने अभिजात भाषेचा दर्जा दिलेला नाही? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, बंगाली या भाषेला. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 33. संत नामदेवांची काही पदे आजही कोणत्या धर्मग्रंथात पाहायला मिळते? संत नामदेवांची काही पदे आजही कोणत्या धर्मग्रंथात पाहायला मिळते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, गुरु ग्रंथ साहिब. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 34. बाळ गंगाधर टिळक यांनी कोणत्या वृत्तपत्राची स्थापना केली? बाळ गंगाधर टिळक यांनी कोणत्या वृत्तपत्राची स्थापना केली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, केसरी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 35. झिरो माईल स्थान कोणत्या शहरात आहे? झिरो माईल स्थान कोणत्या शहरात आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, नागपूर या शहरात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 36. भारतातील पहिले पुस्तकाचे गाव म्हणून ओळखले जाणारे गाव कोणते आहे? भारतातील पहिले पुस्तकाचे गाव म्हणून ओळखले जाणारे गाव कोणते आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, सातारा जिल्ह्यामधील भिलार हे गाव. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 37. नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, प्रधानमंत्री हे नीती आयोगाचे अध्यक्ष असतात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 38. भारतीय राज्यघटनेमध्ये कुठल्या कलमात भारताच्या प्रत्येक नागरिकाचे मूलभूत कर्तव्य नमूद केलेली आहेत? भारतीय राज्यघटनेमध्ये कुठल्या कलमात भारताच्या प्रत्येक नागरिकाचे मूलभूत कर्तव्य नमूद केलेली आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, 51 अ. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 39. पोकळी विद्युत प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे? पोकळी विद्युत प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, चिपळूण या तालुक्यात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 40. ध्वनी ऊर्जेचे प्रसारण कोणत्या तरंगामार्फत होते? ध्वनी ऊर्जेचे प्रसारण कोणत्या तरंगांमार्फत होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, अणू. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 41. भारताच्या एकत्रित निधीतून खर्च करण्यासाठी कोणाची संमती आवश्यक असते? भारताच्या एकत्रित निधीतून खर्च करण्यासाठी कोणाची संमती आवश्यक असते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, संसदेच्या दोन्ही गृहांची. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 42. डोकलाम पठार कोणत्या देशाचा भाग आहे? डोकलाम पठार कोणत्या देशाचा भाग आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, भूतान या देशाचा.
त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 43. खालीलपैकी कोणती नदी कोकणातील नाही? खालीलपैकी कोणती नदी कोकणातील नाही? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, कोयना नदी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 44. यशवंतगड किल्ला कोणत्या तालुक्यात आहे? यशवंतगड किल्ला कोणत्या तालुक्यात आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, राजापूर या तालुक्यात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 45. ब्रेल लिपी वाचण्यासाठी कोणत्या ज्ञानेंद्रियांचा उपयोग होतो? ब्रेल लिपी वाचण्यासाठी कोणत्या ज्ञानेंद्रियांचा उपयोग होतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, त्वचा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 46. ऑलिव्ह रिडली कासव प्रजाती संवर्धनासाठी ओळखला जाणारा सागरी गाव कोणते आहे? ऑलिव्ह रिडली कासव प्रजाती संवर्धनासाठी ओळखला जाणारा सागरी गाव कोणते आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, वेळास. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 47. प्राचीन मालेश्वर मंदिर कोणत्या तालुक्यात आहे? प्राचीन मालेश्वर मंदिर कोणत्या तालुक्यात आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, संगमेश्वर तालुक्यात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 48. आंब्याची प्रजाती खालीलपैकी कोणती नाही? आंब्याची प्रजाती खालीलपैकी कोणती नाही? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, बंगनापल्ली. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 49. खालीलपैकी कोणता सागरी किनारा रत्नागिरी जिल्ह्यात नाही? खालीलपैकी कोणता सागरी किनारा रत्नागिरी जिल्ह्यात नाही? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, किहीम. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 50. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमारेषा मध्य प्रदेश राज्याशी संलग्न नाही? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमारेषा मध्य प्रदेश राज्याशी संलग्न नाही? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, वाशिम. यासाठी मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन जनरल नॉलेज, वनरक्षक भरती व अन्य स्पर्धा परीक्षेकरिता व्हिडिओ पाहण्यासाठी फ्रेश एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा.